दादांचा फोन आणि मी डायरेक्ट बंगल्यावरती। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आमचा शिव काय म्हणतो बघा। माझे पप्पा गेले होते भोकरदनला, दानवे साहेबला भेटले। महाराजांना मुजरा करून डायरेक्ट गेलो मी बंगल्यावरती। भोकरदन तालुक्याचे युवा आणि हॅट्रिक आमदार असलेले संतोष भाऊ दानवे, माजी केंद्रीय मंत्री आणि जालना जिल्ह्याचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या बंगल्यावरती। पण आमदार भाऊचे पीए मला काही आतमध्ये येऊ देना। बंगल्यावरती आमदार भाऊची मीटिंग चालू होती। पीएनी मला गेट पर्यंत आणलं आणि नंतर भेटा म्हणे। गेट बंद होत होतं। आत्माराम भाऊ म्हणजे आत्माराम गव्हाणे यांनी मला आतमध्ये त्यांना येऊ द्या असं त्यांना सांगितलं। थोडाफार गप्पा चप्पा आत्माराम भाऊ सोबत मारल्या। ते म्हणे की तुम्ही सकाळी यायला पाहिजेत होतं, दादांनी तुमची आठवण काढली होती। तर बंगल्यावरती का गेलो, कशासाठी गेलो, का बरं गेलो, दादांनी आपल्याला खास भेटण्यासाठी बोलावलं होतं। दादांचा आपल्याला फोन म्हटल्यावर जावंच लागेल। मग काय पटापट 1000च्या स्पीडने मी बंगल्यावरती पोहोचलो होतो। पण दादा जस्ट कन्नडला गेले म्हणे। 10 मिनिट लवकर आले असते तर तुमची भेट झाली असती असे आत्माराम भाऊ म्हणत होते। दादांची तर काही भेट झाली नाही, भाऊ सोबत भेट झाली। मीटिंग मधून भाऊची एंट्री आणि आपण डायरेक्ट भाऊ सोबत। 3 वेळेस आमदार झाले म्हटल्यावर लोकांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे आणि लोकांसाठी ते कधीही हजर असतात। लोकांचे कोणतेही काम असू द्या एका फोन मध्ये झाले समजा, असे आमच्या भाऊचा दबदबा। भाऊच्या हातात हात आणि एक फोटो काढून घेतला। भाऊ म्हणे काही पण असले की भाऊ म्हणे चला पंचायत समितीला। मग काय मी पण भाऊ सोबत पंचायत समितीला गेलो। अशा महिलांची मीटिंग भरलेली होती। भाऊंची मीटिंग खूप टाइम असल्यामुळे मी निघालो बाहेर आलो तर नितीन दळवी भेटले। तर हे कोण तर तुम्हाला सांग, दादांवर हे एवढं प्रेम करतात की त्यांनी त्यांच्या हातावर 1 इंच नाही 2 इंच नाही तर डायरेक्ट 10 ते 15 इंच दादांचा चेहरा आणि दादांचं नाव त्यांनी त्यांच्या हातावरती गोंदलेलं आहे। दळवी साहेबांचं दादावर किती प्रेम आहे हे आपण त्यांनी गोंदलेल्या हातावरून समजू शकतो। दादांचा प्रचार असो की सभा असो, दादांच्या आधी ते त्या प्रचारामध्ये किंवा सभामध्ये हजर असतात दादांचे भाषण ऐकण्यासाठी। असे नितीन दळवी साहेब। नितीन दळवी यांचं दादावरचे प्रेम कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। मग काय आपण पण दळवी साहेबांसोबत सेल्फी काढून घेतली। आता पोहोचलो होतो तहसील कार्यालयामध्ये। पटापट आतमध्ये गेलो। सतीश आब्रास परवेश भाऊ यांना भेटून घेतलं। गोरगरिबांचे काम कोणालाही परत जाऊ देत नाही, सर्वांचे काम ओके असे आमचे स्नेही इथले कर्मचारी साहेब। भावने साहेबांकडून बुकवर नाव नव्हते तर ते टाकून घेतले। राशन कार्ड असो की नाव टाकणे, नाव काढणे असो, आपली काही पण अडचण असली की एका फोनवर सॉल्व्ह करतात बरं का। थोड्या वेळाने नाईक सरांकडे गेलो आणि काही डॉक्युमेंटवर सिग्नेचर घेतल्या। निघालो मग पटापट पीसे मेडिकल मध्ये। पीसे मेडिकल मधून पटापट कोलगेट घेऊन घेतलं। चला म्हटलं आता अश्विनीच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय तो बसून घेऊया। अश्विनीच्या मोबाईलचा डिस्प्ले अवेलेबल होता आणि लगेच बसून घेतला। बाहेर आलो तर काही वेळातच एवढ्या जोरात पाऊस चालू झाला। पाऊस पडणे बंद झाला आणि निघालो शिवनगरीत जळगाव सपकाळा। गाडीवरून जात होतो तर या मुलांनी हात दिला। ते मुलं म्हणे दादा तुम्ही व्हिडिओ बनवतात ना? मग काय टाकलं ना आपल्या फॉलोअर्सला घेऊन व्हिडिओ मध्ये। आता पोहोचलो होतो घरी। शिव बघा काय म्हणतो। काय नव्हतं मुलांना सोनपापडीचं पॉकेट आणलं होतं। शिव म्हणे पप्पा मी वाटून देतो। चला मग व्हिडिओ इथपर्यंतच। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करत जा। चला पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।